जोडवी विवाहातील एक महत्वाचा शृंगार दागिना. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, जोडवी फक्त सौंदर्यासाठी घातली जाते की त्यामागे काही खोल परंपरा आणि अनुभव दडलेला आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. अधिक महिन्यामध्ये अनेक स्त्रिया श्रद्धेने व्रत, पूजा आणि पारंपरिक नियम पाळतात, पण त्यात एक गोष्ट नेहमी पाहायला मिळते, विवाहित स्त्रियांच्या पायात असलेली चांदीची जोडवी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक महिन्यात जोडव्यांचं महत्त्व काय आहे, काय मानलं जातं, चांदीची जोडवीच का घालतात आणि आपल्या संस्कृतीमध्ये चं स्थान इतकं विशेष का. भारतीय परंपरेमध्ये स्त्रियांचा 16 शृंगार खूप महत्त्व दिलं गेलं आहे. त्यात जोडवी हा केवळ दागिना नसून सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. लग्नानंतर स्त्रियांच्या पायात जोडवी घालण्याची प्रथा अनेक वर्षापासून चालत आलेली आहे. त्यामध्ये विशेषतः अधिक महिना, हरतालिका, वटपौर्णिमा अशा धार्मिक काळात जोडव्याला अधिक पवित्र मानलं जातं. पूर्वीच्या काळात आपल्या आजी आजोबा प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण सांगायचे. चांदी ही शरीराला थंडावा देणारी धातू मानली जाते, त्यामुळे पायात चांदीचे दागिने घालण्याची परंपरा निर्माण झाली. काही लोकांच्या मते पायांच्या बोटांमध्ये असलेल्या विशिष्ट बिंदूंवर हलका दाब निर्माण होतो आणि त्यामुळे शरीराला आराम मिळतो. मात्र याबाबत ठोस वैद्यकीय पुरावे मर्यादित आहेत, त्यामुळे याकडे पारंपरिक समज आणि अनुभव म्हणून पाहणं अधिक योग्य ठरेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये सोन्याला देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. म्हणूनच सोने पायात न घालता चांदीचे पैंजण, जोडवी वापरण्याची प्रथा प्रचलित झाली. यात श्रद्धा, संस्कार आणि आदर यांचा सुरेख संगम दिसून येतो. अधिक महिन्यात अनेक स्त्रिया नवीन जोडवी घालतात किंवा जुन्या जोडवीची पूजा करतात, कारण हा महिना अध्यात्म, शुद्धता आणि सकारात्मकतेचा मानला जातो. अशा वेळी जोडवी हा फक्त अलंकार राहत नाही, तर ती परंपरेशी जोडणारी एक भावना बनते. आजच्या आधुनिक काळामध्ये अनेक गोष्टी बदलल्या असल्या तरी आपल्या संस्कृतीतील काही परंपरा अजूनही मनाला शांतता आणि ओळख देतात. जोडवी ही त्यापैकीच एक आहे. तुमच्या घरी जोडवीबद्दल कोणती परंपरा पाळली जाते, कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.